सिडकोतील शुभम पार्क जवळील चर्च समोर एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने 2 विधी संघर्षित बालकांसह आणखी 2 आरोपींना अटक केली आहे। त्याचबरोबर या आरोपींनी पळून जाण्यासाठी याच भागात राहणारे नैतिक मुरलीधर ठाकूर यांना चाकूचा धाक दाखवून त्यांची मोटरसायकल बळजबरीने चोरून नेली होती, याचाही उलगडा झाला आहे। फिर्यादी सुनील सुभाष देवरे राहणार गंगेश्वर रेसिडेन्सी एकदंतनगर अंबड यांनी अंबड पोलिसांकडे फिर्याद दिली होती की दिनांक 13 रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मुलगा सुमित यास मागील भांडणाच्या कारणावरून फोनवर शिवीगाळ केली, तसेच शुभम पार्कच्या चर्च समोर बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे ठार मारले। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। तर आरोपी अरुण उत्तम वैरागर वय 20 राहणार फडोळमळा अंबड व प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे वय 19 राहणार डीजीपी नगर अंबड यांनी 2 अल्पवयीन मुलांच्या सहकार्याने पळून जाण्यासाठी याच भागातील रहिवासी नैतिक ठाकूर यांची मोटरसायकल बळजबरीने चोरून नेली होती। हे सर्वजण राणेनगर येथे महामार्गावर येणार आहेत असे समजल्यावरून पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले। पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत। या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे, पोलीस निरीक्षक सुरेश पवार, पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आदींचे अभिनंदन केले आहे। काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता। तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत अंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि 8 तासामध्ये 4ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्यापैकी 2 या ठिकाणी जुएनाइल आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत। त्याच्यामध्ये अरुण वैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नावं आहेत। जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे। त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे। सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी प्रशांत निरंतर, नवीन नाशिक।